नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा पुन्हा एकदा स्वागत करते हितगुज या चॅनलवर. मित्रांनो, मी मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये म्हटलं होतं, की कोणत्याही गव्हर्नमेंट स्कीम अंतर्गत बिझनेस लोनला अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे उत्कृष्ट किंवा प्रभावी असा बिझनेस प्लॅन असणं आवश्यक आहे. तर बिझनेस प्लॅन म्हणजे नेमकं काय? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? आणि बिझनेस प्लॅन उत्कृष्ट व्हावा यासाठी त्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट असायला हवे, या सर्व विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा आणि डिटेलमध्ये असल्या कारणामुळे मला हा 2 पार्टमध्ये डिव्हाईड करावा लागलेला आहे आणि आज आपण बघत आहोत याचा पार्ट 1. चला तर सुरुवात करूया. आता बिझनेस प्लॅन किंवा व्यवसाय योजना याला आपण थोडक्यात तुमच्या व्यवसायाचा चलचित्रपट असंही म्हणू शकतो. ज्यामध्ये तुमच्या व्यवसायाची ध्येय, ती साध्य करण्यासाठी तुम्ही वापरणार असणारी रणनीती किंवा आराखडा आणि त्याद्वारे तुमच्या व्यवसायाचे भविष्यातील आर्थिक उत्पन्नाचे अंदाज देणारे डॉक्युमेंट म्हणजेच बिझनेस प्लॅन. उत्कृष्ट किंवा प्रभावी बिझनेस प्लॅनची वैशिष्ट्य काय आहे? सर्वात पहिलं म्हणजे बिझनेस प्लॅन हा नेहमी स्पष्ट आणि संक्षिप्त असावा. म्हणजे सोप्या शब्दात मूळ मुद्दे मांडणारा असावा. दुसरं आहे वास्तववादी आणि माहिती आणि संशोधनावर आधारित असावा. म्हणजेच तुमचा बिझनेस प्लॅन हा कोणत्याही अझम्पशन्सवर किंवा इतरांच्या ओपिनियनवर अवलंबून नसलेला असायला हवा. तो नेहमी माहिती आणि संशोधनावर आधारित असायला हवा. तिसरं आहे सर्वसमावेशक तरीही फोकस. म्हणजे सर्व मूळ मुद्दे कव्हर करणारा आणि तरीही खूप जास्त माहिती किंवा शब्दांमध्ये न हरवलेला म्हणजेच फोकस असा असायला हवा. चौथा आहे धोरणात्मक आणि अंमलात आणण्याजोगा असावा. म्हणजेच तुमच्या भविष्यातील निर्णयांबद्दल तुम्हाला मार्गदर्शक होईल असा असावा. पाचवा आहे व्यवहार्य आणि खात्रीशीर असावा. म्हणजेच तुमच्या बिझनेसमधील नफा आणि त्याद्वारे तुमच्या लोन रिपेमेंटची कॅपेबिलिटी दर्शवणारा असावा. सहावा आहे तुमच्या बिझनेसची अद्वितीय वैशिष्ट्ये दर्शवणारा असावा. म्हणजेच ज्याला आपण कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणतो ते सांगणारा असावा. आता कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय? तुमचा बिझनेस किंवा तुमचे प्रॉडक्ट्स किंवा तुम्ही ज्या सर्व्हिसेस ऑफर करत आहात ते बाजारातील इतर स्पर्धकांपेक्षा किंवा त्यांच्या प्रॉडक्ट्सपेक्षा किंवा त्यांच्या सर्व्हिसेसपेक्षा वेगळं काय आहे किंवा वेगळी कशी आहेत हे सांगणारा असावा. सातवं आहे तुमचा बिझनेस प्लॅन हा अनुकूल आणि गतिशील असावा. आता अनुकूल आणि गतिशील म्हणजे काय? तर बाजारात दररोज नवनवीन बदल घडत असतात. त्या बदलांशी सुसंगत होणारा आणि ते बदल आत्मसात करणारा असा असायला हवा. आणि आठवं आहे टेलर्ड मेड. म्हणजेच तुमच्या बिझनेस प्लॅनचा जो वाचक आहे त्या वाचकाच्या आवडीनिवडीशी सुसंगत असायला हवा. ही आहेत उत्कृष्ट किंवा प्रभावी बिझनेस प्लॅनची वैशिष्ट्ये. उत्कृष्ट किंवा प्रभावी बिझनेस प्लॅन तयार करण्यासाठी कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे त्यात समाविष्ट असायला हवेत ते बघूया. सर्वात पहिलं आहे एक्झिक्युटिव्ह समरी. एक्झिक्युटिव्ह समरी म्हणजे काय? तर 1 ते 2 पानांमध्ये तुमच्या बिझनेस प्लॅनचा मांडलेला सारांश, ज्यामध्ये तुमच्या बिझनेसचं बॅकग्राऊंड, तुम्हाला बिझनेस लोन कशासाठी हवं आहे ते आणि किती अमाऊंटचं बिझनेस लोन लागणार आहे ही सर्व माहिती मांडायला हवी. फॉर एक्झाम्पल मी सुरेखा आहे. माझी ABC लिमिटेड नावाची कंपनी आहे. माझी कंपनी स्त्रियांसाठी नाईट सूट्स मॅन्युफॅक्चर करते. आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट मुंबई येथे आहे, ज्यामध्ये सध्या 10 कामगार कार्यरत आहेत. आमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटद्वारे आम्ही वर्षाला 2000 नाईट सूट्स मॅन्युफॅक्चर करतो. आमच्या कंपनीचं सरासरी वार्षिक उत्पन्न हे 10 ते 15 लाखांच्या आसपास आहे आणि मागच्या 3 वर्षाचं सरासरी वार्षिक उत्पन्न हे 12 ते 15 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. आम्ही आमच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्टची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी नवीन जागा आणि नवीन मशिनरी परचेस करण्यासाठी बिझनेस लोन बघत आहोत, ज्यामध्ये आम्हाला 15 ते 20 लाख रुपयांपर्यंतच्या लोनची गरज आहे. सो हे आहे एक्झिक्युटिव्ह समरी, शॉर्टमध्ये सर्व महत्त्वाचे मुद्दे मांडणारे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कंपनी ओव्हरव्ह्यू, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसचं मॉडेल म्हणजेच व्हिज्युअल आराखडा मांडणार आहात.
आता यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे पॉइंट्स किंवा मुद्दे तुम्हाला मांडायचे आहेत? सर्वात पहिलं आहे तुमच्या कंपनीचं किंवा व्यवसायाचं लीगल स्ट्रक्चर. लीगल स्ट्रक्चर म्हणजे काय, की तुमची कंपनी जी आहे ती प्रॉप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे किंवा प्रायव्हेट लिमिटेड आहे किंवा पब्लिक लिमिटेड आहे किंवा वुमन एंटरप्रेन्युअर आहात किंवा एम-एस-सी आहे, एम-एस-एम-ई आहे. यापैकी तुमच्या केसमध्ये जे ॲप्लिकेबल आहे ते तुम्ही तिथं मांडणार आहात. त्या व्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे. तुमच्या व्यवसायामध्ये प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस काय-काय ऑफर केले जातात, त्या सर्वांची माहिती तुम्हाला तिथं मेन्शन करायची आहे. त्यानंतर तुमच्या व्यवसायाची सध्याची इंडस्ट्री पोझिशन काय आहे, हे देखील तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या व्यवसायामधल्या की पर्सन्स म्हणजेच महत्त्वाचे जे काय म्हणतात त्याला व्यक्ती आहेत, त्यांची माहिती तिथं मेन्शन करायची आहे. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या बिझनेसची थोडीशी इतिहास किंवा हिस्ट्री मेन्शन करू शकता. म्हणजे तुम्ही तुमचा बिझनेस कसा स्टार्ट केला त्याबद्दल थोडीफार माहिती त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. सो हे सर्व पॉइंट्स तुम्ही कंपनी ओव्हरव्ह्यूमध्ये मेन्शन करू शकता. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मार्केट ॲनालिसिस. जिथं तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसची मार्केट डिमांड काय आहे हे मेन्शन करणार आहात. ज्यामध्ये प्रामुख्याने तुमच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेससाठीचं मार्केट साईज काय आहे, तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ रेट काय आहे, तुमच्या बिझनेसचे ट्रेंड्स काय आहेत, तुमच्या बिझनेस किंवा प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेससाठी टार्गेट ऑडियन्स कोण आहे किंवा टार्गेट मार्केट कोणतं आहे, या सर्व विषयांवरती पुराव्यासहित माहिती तुम्ही सादर करणार आहात. या व्यतिरिक्त तुमच्या प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेससाठी बाजारामध्ये कोणकोणते कॉम्पिटिटर्स उपलब्ध आहेत, त्यांची स्ट्रेंथ किंवा वीकनेसेस काय काय आहेत, हे सर्व देखील तुम्ही तिथं मेन्शन करणार आहात. तुमचे प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस हे कॉम्पिटिटर्सच्या प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसपेक्षा वेगळे कसे आहे, या सर्व विषयांवरती तुम्ही माहिती या मार्केट ॲनालिसिस या पॉइंटमध्ये मेन्शन करणार आहात. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस. इथं तुम्ही तुमचं प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस काय काय आहेत ते मांडणार आहात. तुमच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसचं युनिक सेलिंग पॉईंट काय आहे, म्हणजे तुमचं प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस इतरांपेक्षा वेगळं कसं आहे याबद्दल तुम्ही माहिती मांडणार आहात. त्या व्यतिरिक्त तुमचं प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस कस्टमर्सची कोणती गरज भागवत आहे त्याबद्दल माहिती देणार आहात. चौथं, तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेससाठी IPR फाईल केलेला आहे, म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स फाईल केलेला आहे का किंवा ट्रेडमार्क्स रजिस्टर केलेला आहे का, याबद्दल काही माहिती असेल तर ती तुम्ही इथं मांडू शकता. त्या व्यतिरिक्त तुमचं प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस रिलेटेड तुमचे भविष्यातील प्लॅन्स काही असतील तर ते देखील तुम्ही इथं मांडू शकता. सो हे आहे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसबद्दल. सो आजचा आपला पार्ट 1चा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काहीही शंका किंवा क्वेरीज असतील तर मला कमेंट करून विचारू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.